तर या महत्त्वाच्या बातमीकडे अतिवृष्टीमुळे शेतकरी पुरता उद्ध्वस्त झालाय। उभी पिकं पाण्यात गेलेत आणि त्यामुळे आता राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरसावलेत। राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपनं शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतलाय आणि राष्ट्रवादीचे सर्व मंत्री, आमदार आणि खासदार आपलं 1 महिन्याचं मानधन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देणार आहेत आणि तोच निर्णय एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं घेतलाय। भाजपचे सर्व मंत्री, आमदार आणि खासदार महिन्याचं मानधन हे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देणार आहेत। बांधावर जाऊन शेतकऱ्यांची विचारपूस केली जाते। किती मोठं नुकसान झालं याचा आढावा महत्त्वाच्या मंत्र्यांकडून, पालकमंत्र्यांकडून होतोय आणि त्याचबरोबर सर्वच आमदार आणि खासदार यांनी आपलं महिन्याचं वेतन हे मुख्यमंत्री सहायता निधीत दिले। शेतकऱ्यांना याद्वारे मदत केली जाणार आहे। 1 महिन्याचा पगार देण्याचा निर्णय घेतला आहे आणि अजून जी काही मदत पगारानेच नाही, जी काही मदत खाजगी स्वरूपाने जी काही मदत त्या ठिकाणी एनजीओच्या माध्यमातून आमचे सर्व आमदार, लोकप्रतिनिधी आणि भारतीय जनता पार्टी ही या ठिकाणी आमचे कार्यकर्ते करत आहेत। कोणीतरी जाहीर करतो, आपण मी आपल्या माझ्या मनाने जाहीर केलं, माझी खात्री आहे सगळेच जाहीर करतील, सगळेच मदत करतील, पक्ष मदत करतील, बाकीचे बाहेरून मदत होईल। असं आहे ना की सगळ्यांची जबाबदारी आहे। एकच सांगतो, शेतकरी जगला तर जनता जगणार आहे, लोक जगणार आहे, बाकी सगळं उभं करता येतं। हे असं काही कारखान्यातून तयार नाही होणार, त्याच्यासाठी त्यांना उभं करावंच लागेल आपल्याला। यांचे खिसे जरी झटकले मुंबईतल्या SRA प्रकरणात, तरी 5-10 हजार कोटी रुपये सहज पडतील आता एका दिवसामध्ये। ते SRAचे अधिकारी जे आहेत ना, बसलेत ना तिथे, काय त्यांचं नाव, काय कल्याणकर ना, या टोळ्या ज्या आहेत नेमलेल्या, हे सगळे लाडके बिल्डर्स, SRA वाले, बघा तुम्ही एक महिन्याचा पगार देताय, 1 लाख बरं 2 लाख द्यावं ना। तुम्ही निवडणुकीवरती 1-1 लाख कोटी खर्च करताय, ग्रामपंचायतीच्या, क्रिकेट बोर्डाच्या निवडणुकीत, आणि शेतकऱ्यांसाठी मराठवाड्याचा पैसा नाही काय?